प्रेक्षकांनो, छोट्या बयोची मोठी स्वप्न या मालिकेचा 1 ऑगस्टचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात। तर सुरुवातीला आपण बघतोय काल बयो त्या गौतमीच्या मागे गेलेली असते, म्हणजे CCTV रूमच्या त्या दिशेकडे। तेव्हा या इराला सांगितलेलं असतं गौतमीने की तिला थांबव, त्याप्रमाणे इराने आज्ञा पाळली आहे आणि त्या बयोला त्या रूममध्ये जाण्यापासून बराच वेळ थांबून ठेवलंय। आता ती उगाचच डोकं लावत असते बयोशी, तू जा, तू आधी इथे काय करतेस, जा माझ्या बाबाकडे जा, एक तर तुझ्या बापामुळे माझे बाबा एवढे इंजर्ड झाले, तुला बाबाची सेवा नाही करतायत का? बयो म्हणते, इरा अगं बाबाकडेच होते मी, मला CCTV रूममध्ये जायचंय, ते फुटेज चेक करायचंय, मी जाणारच आहे नंतर तिकडे। इरा तिचा हात ओढते आणि म्हणते, नाही आधी चल बाबाकडे। आता ही बयो म्हणते, इरा सोड मला, तुला कळत नाहीये का, मला काम आहे CCTVच्या रूममध्ये, तू जा म्हटलं ना, तू का मला त्रास देतेस? पण आता इरा मात्र नेहमीप्रमाणे तिचे मोठे मोठे डायलॉग मारायला लागते। एक तर तुझ्या बापामुळे माझे बाबा एवढे इंजर्ड झालेत, मी सोडणार नाही आहे तुला, लक्षात ठेव बयो, माझ्या बाबाची सेवा करायची सोडून तू इकडे तिकडे काय फिरतेस का? बयो म्हणते, अगं बाई मी तेच करतेय, मला शोध लावायचा आहे की बाबांचं हे जे कोणी केलंय ना, ते इंजेक्शन दिले ना बाबांना, ते आपल्या हॉस्पिटलमधूनच कोणीतरी चोरलंय, त्याचं CCTV फुटेज बघायला मी चालली आहे, जाऊ दे मला। इरा तिला आता समजे ना की करावं तर काय करावं। खरं तर बयो जे करते ते योग्य करते हे तिला कळतंय, पण आता तिच्या आईची आज्ञा तिला पाळायची आहे ना, कसं थांबवू हिला, हेच विचार करते इरा। तर असो, इकडे रमाकांतला सांगते गौतमी, मी आतमध्ये जातीये, तिथे आतमध्ये माणूस असेल, त्याला मी काहीतरी निमित्त करून बाहेर पाठवते, तुम्ही इथे बाहेर लक्ष ठेवा आणि कोणी आलं तर मला कळवा, आवाज द्या। आता रमाकांत म्हणतो, बरोबर जा तुम्ही वहिनी आतमध्ये, मी बाहेरच उभा आहे। आता गौतमी आत शिरते, तिथे एक माणूस बिचारा ऑलरेडी त्याचं काम करत असतो, पण आता गौतमी त्याला म्हणते, काय हो काय चाललंय तुमचं, तुम्हाला तुमचं काम नीट नाही करतायत का? तो माणूस म्हणतो, काय झालं मॅडम? गौतमी म्हणते, तुम्हाला वरती बोलवलंय थर्ड फ्लोअरवरती एका डॉक्टरने, म्हणजे 3ऱ्या मजल्यावर। तो माणूस म्हणतो, पण मला तर कोणाचा फोन आलाच नाहीये। गौतमी म्हणते, मग मी काय खोटं बोलतेय का? जा, बोलवलंय ना तुम्हाला। आता ते म्हणतात, बरं ठीक आहे जाऊन येतो मी आता, असं म्हणून ते तिथून निघून गेले आणि आता गौतमीने तिचं काम चालू केलंय। आता रमाकांत इकडे तिकडे पाहून घेतो तो माणूस बाहेर आल्यावर। आता गौतमी बघते कोणी नाहीये आणि लगेच ते फुटेजेस चेक करायला लागते ती बयो। आता या CCTV रूमच्या दिशेनेच येत असते, पण इरा मात्र पूर्ण प्रयत्न करते बयोला तिथे जाण्यापासून थांबवण्याचा। आता इरा पुन्हा बयोच्या मागे जाते आणि तिचा हात धरते आणि म्हणते, तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का गं, तू का त्रास देतेयस, माझ्या बाबांना तुझ्या बाबामुळे त्रास झालेला आहे। बयो म्हणत असते, अगं बाई मी त्याची माफी मागितली आहे तुझी आणि पुन्हा माफी मागते, पण मला ते सगळं निस्तरू दे ना, मला शंका आहे, तुला आत्ता सांगितलं ना मी, मला जाऊ देते CCTV रूममध्ये, तू का थांबवतेस मला? इरा म्हणते, हो ना तेच तर म्हणते ना मी की हे सगळं तुझ्यामुळे झालंय। इराने इतकं टाइमपास केला ना प्रेक्षकांनो की विचारू नका त्या बयोला थांबवण्यासाठी। पण आता बयो म्हणते, इरा मला जाऊ दे, सांगितलं ना तुला मला जायचंय, माझं महत्त्वाचं काम आहे म्हणून, मला ते फुटेजेस चेक करू दे ग बाई। आता तिने हात झटकला इराचा आणि तिकडे निघून जाते। आता इराला कळेना आता काय करावं, ती पुन्हा तिच्या मागे मागे जातीये काय पाठलाग चाललाय हा। आता रमाकांत तिथेच बाहेर उभं राहून लक्ष देतोय। आता तो पुन्हा एकदा आवाज देतो गौतमीला, वहिनीनू झालं का तुमचं काम? गौतमी म्हणते, काय चाललंय रमाकांत भाऊजी, मध्ये मध्ये डिस्टर्ब नका करू ना, झालं काम की सांगते मी तुम्हाला, लक्ष ठेवा बाहेर तुम्ही। रमाकांत म्हणतो, बरं जरा लवकर आवरा हो। आता तेवढ्यात आली आहे तिथे बयो आणि रमाकांतचं लक्ष गेलंय बयो आली आहे म्हणून। गौतमीला काही सुधरे ना की ते कोणतं फुटेज डिलीट करावं, कुठलं काय करावं, पण आता ती स्वतःच्या मनाला समजवते, गौतमी शांत हो गौतमी, आणि आता ते फुटेजेस चेक करायला लागते। आणि प्रेक्षकांनो मला माहीत होतं तिथे फुटेज डिलीट करेल आणि माझ्या अंदाजाप्रमाणे ते फुटेज तिने डिलीट केलंच। आता आरव दुसऱ्या पण पेशंटची काळजी घेत असतो त्याच्या बाबांसोबत। आता एका पेशंटबद्दल तो विचारतो शुभंकरांना, शुभंकर त्याला सांगतात की असं औषध दे। आता आरव म्हणतो, बरं ठीक आहे बाबा। आता शुभंकर म्हणतात, एकतर मी डॉक्टर आहे आणि मला पेशंट व्हायची वेळ आली आहे, मला असं काही पडवलं जाणार नाही। सुमन म्हणते, दादा तू आराम कर बरं, नाहीतर बयो कशी आहे माहिती आहे तुला। आता शुभंकर म्हणतात, हो ना मला पडवत नाही आहे ग सुमन। आता ते उठून बसण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांना पुन्हा ते इंजेक्शन आठवतं आहे सुनीलकडचं। आता ते आरवला म्हणतात, आरव अरे ते इंजेक्शन आपल्या स्टोरूममध्ये रे हॉस्पिटलच्या, म्हणजे तिथेच मिळतं, बाहेर कुठे मिळण्याची शक्यता कमी आहे, आणि तो ॲक्सेस वगैरे कोणी दिला असेल त्या सुनीलला, कसं काय असं झालं असेल, असं सहज ते चर्चा करताय। आरव म्हणतो, बाबा टेन्शन नको घेऊस, बयो गेली आहे स्टोरूममध्ये CCTV
फुटेज चेक करायला. ती आली ना की कळेल आपल्याला. आता सुमन त्यांना म्हणते पड दादा, ती आली ना तर तुला खरंच शिक्षा करेल बरं. तुला ओरडा खायचा आहे का बयोचा? शुभमकर म्हणतात बापरे नको नको, डॉक्टर मॅडमचा ओरडा कोण खाणार आता, म्हणजे काळजीपर असं म्हणतायत ते. आणि आता इकडे गौतमीने बरोबर ते CCTV फुटेज डिलीट केलं आहे. रमाकांत बघतोय बयो आली आहे आणि आता तो गौतमीला सांगतो की अहो वहिनीनू आली आहे, बयो आली आहे हो, आतमध्ये जाऊन सांगतो तो. गौतमीला तर आधी वाटतं हा उगाच टाइमपास करतो इथे. ती म्हणते अहो जा ना भाऊजी, बाहेर लक्ष ठेवा ना, इथे काय करताय तुम्ही असं मध्ये मध्ये. रमाकांत म्हणतो अहो तेच तर सांगतोय तुम्हाला, ती बयो आली ना बाहेर, आता काय करायचं. आता गौतमी आणखीन घाबरते आणि म्हणते तुम्ही जा इथून, मी बघते काय करायचं ते. आता पुन्हा एकदा इरा तिला थांबवते तिथे. आता मात्र चिडते बयो आणि म्हणते इरा तुझं काय चाललंय ग, तुला कळत नाही का एकदा सांगितलेलं. इरा म्हणते तुझं काय चाललंय, तू कशाला उगाच तिकडे जाऊन शहाणपणा करतेस, नसती नाटकं तुझी. बयो म्हणते नाटकं नाही करत आहे मी, शोध लावायचा प्रयत्न करते, कोणीतरी हे मुद्दाम केलाय. तेवढ्यात रमाकांत येतो तिथे आणि असं दाखवतो अचानकच इथे आलाय आणि म्हणतो बयो अगं खय आहे ग माझं, कुठे आहे ग माझा दादा. आता बयो विचार करते हे इकडून कसं काय आले CCTV रूमकडनं. बयो त्यांना विचारते तुम्ही इकडून कसे काय आले. आता रमाकांत घाबरतो आधी, पण आता लगेच म्हणतो काय बोलावं त्याला सुचेना. बयो म्हणते इकडे तर CCTVचं रूम आहे ना, तुम्ही इकडून कसे काय आले. आता रमाकांत काहीतरी थातूरमातूर उत्तर देतो, अगं ते मला काही सुचेना ग, कुठून जाव काय जाव मला माहिती नाही ना, दादा कुठे ॲडमिट आहे, तुम्ही मला सांगितलं पण नाही दादा कसं काय कुठे ॲडमिट आहे काय आहे, मी जरा रस्ता चुकलो वाटतं. इरा म्हणते हां या मॅडमची आणि हिच्या बापाची कृपा, त्यामुळे बाबाला एवढं इंजर्ड व्हावं लागलं ना, बघितलं का कशी नाटकं करते. आता खाल्लेल्या मिठाला सुद्धा जागला नाही आहे हिचा बाप, असं काहीच्या काही बोलायला लागते. आता रमाकांत पण तिला होशी हो लावत असतो. रमाकांत म्हणतो हो ना बयो, काय ग सुनील, त्याने माझ्या दादावर हल्ला केला, त्याला काहीच कसं वाटलं नाही, तुझ्या बापशाने असं करायला नको होतं ग बयो. आता बयोला कळतंय की तिला आधी जाऊन ते फुटेज चेक करायचंय, पण आता या दोघांचा इतका टाइमपास चाललेला असतो त्यामुळे तिला काही कळेना. ती विचार करते काही झालं तरी मला ते फुटेज आधी चेक करायला पाहिजे. आता रमाकांत तिला म्हणतो बयो अगं चल ना, मला घेऊन चल ना, दादाची रूम कुठे दाखव ना मला. बयो म्हणते तुम्ही जा खाली, खालच्या साईडला गेलात की ती सांगते की या रूममध्ये बाबा आहेत, मला काम आहे असं म्हणून ती लगेच तिथून कटते. पण आता इरा पुन्हा तिचा हात धरते. आता बयो पुन्हा चिडते आणि म्हणते इरा तुला म्हणलं ना सोड मला फुटेज चेक करणं जास्ती महत्त्वाचं आहे, तुला कळत नाही आहे का. आता इरा म्हणत असते तू का करते हे सगळं, पोलीस करतील ना. बयो म्हणते नाही मला शोध लावायचा आहे या सगळ्याचा, पोलिसांना करू देत त्यांचं काम, पण आधी मी ते फुटेज चेक करणार आहे. इकडे गौतमीने फुटेज चेक केलं आहे आणि रमाकांतने मात्र तिथून कल्टी मारली आहे. काही अडचण आली की तो आधी पळ काढतो. आता बयो तिथे गेली आहे बरं का त्या रूममध्ये आणि गौतमी तिथेच लपून असते बाजूला. बयो ते फुटेज चेक करते आणि तिचं लक्षात येतं की कॉरिडॉरमधलं आणि सगळेच त्या दिवशीचे फुटेजेस डिलीट झालेत, म्हणजे त्यावेळेचे. आता ही इरा म्हणते काय झालं, काही लागलं नाही ना तुझ्या हाती. बयो म्हणते तुला दिसत नाहीये का कोणीतरी मुद्दाम हे फुटेजेस डिलीट केलेत म्हणून. अगं हे कोणीतरी मुद्दाम केलंय, आपल्या बाबांना मारण्याचा प्रयत्न झालाय, तुला कळत नाहीये का इरा. इरा म्हणते अगं तू कशाला करतेस मग हे सगळं, पोलिसांचं काम करतील ना. बयो म्हणते ते तर त्यांचं काम करणारच आहे, पण मला पण शोधायचं आहे, गप्प बस मला बघू दे. आता बयो फुटेजेस चेक करत असते आणि आता इराला दिसतंय की तिथे समोरच एक हार्ड डिस्क असते त्या PCची आणि आता इरा तिच्या आईकडे बघते. गौतमी तिथेच लपलेली असते. इराचं बरोबर लक्ष जातं बरं का, पण बयोचं काही लक्ष जात नाही. आता ती गौतमी तिला खुणवते की चुप्प बस, काही बोलू नकोस, आणि ती हार्ड डिस्क घे असं तिला बोटाने खुणवते. इरा अगदी शिताफीने ती हार्ड डिस्क चोरते बयोच्या नकळत. ती शेवटी गौतमीचीच मुलगी आहे. आणि आता बयो म्हणते नाही कोणीतरी मुद्दामच हे फुटेजेस डिलीट केलं आहे. आता ही इरा म्हणते झालं का तुझं, चल मग. आणि आता बयो बाहेर जाते. मग आता इरा मात्र गौतमीकडे बघत असते, पण आता इराला राग आलाय बरं का प्रेक्षकांनो. आता जाता जाता इराने त्या गौतमीला ते फुटेजेस असं दिलं आहे त्या कपाटाच्या तिथे ठेवून. आता बयो तिला आवाज देते चल इरा लवकर. इरा गौतमीकडे रागानेच बघत असते, कारण इराला संशय आलाय आता गौतमीचा. तेवढ्यात बयोला ते जे काम करत असतात ना त्या रूममध्ये ते दिसतात सर. आता ती म्हणते सर तुम्ही इथे आतमध्ये का नव्हतात तुम्ही. आता ते म्हणतात कोणी, अहो त्या गौतमी मॅडम आहे ना त्या मला सांगायला आल्या होत्या की मला कोणीतरी बोलवलंय, पण तिथे गेल्यावर मला कळलं कोणी बोलवलंच नव्हतं मला. बयोच्या लक्षात येत आहे की हे सगळं गौतमीनेच केलं आहे. गौतमी बघा तिथून कशी बघतीये. बयो विचार करते हे रमाकांत काका आणि गौतमी मॅडमचंच काम आहे, आता मी काही यांना सोडत नसते. आता गौतमी तिथून पळ काढते बयोच्या नकळत. बयो म्हणते हे बघा पुढच्या वेळेला जर असं कोणी सांगितलं ना तुम्हाला तर तुमच्या जागी दुसऱ्या कोणाला
बसवत जा, अशी ती रूम नकाच ठेवत जाऊ मोकळी. आता ते ठीक आहे असं म्हणतात आणि निघून जातात. बयो मनात विचार करते, काही झालं तरी या कृत्याची शिक्षा गौतमीला मिळालीच पाहिजे. आणि आता इरा पण विचार करते, मम्मा CCTV रूममध्ये काय करत होती. आता हा भाग तर संपलाय प्रेक्षकांनो, पण इराने जाब विचारलाय गौतमीला, तू माझ्या बाबांना मारायचा प्रयत्न केलास का. आता गौतमी तिला गंडवणार हे मात्र नक्की आहे. आणि बयोने विशालला सांगितलंय की त्या बाईला मी शिक्षा देणारच आहे, काहीही झालं तरी या कृत्याची शिक्षा तिला मिळालीच पाहिजे. आता बघूयात बयो कसा न्याय देते तिच्या बाबांना, तिचे बाबा म्हणजे डॉक्टर शुभंकरांना. प्रेक्षकांनो, छान होता आजचा भाग. आवडल्यास प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा आणि आपलं चॅनल शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नवीन मालिकेचा रिव्ह्यू सुद्धा याच चॅनलवर दिला जातो, सो प्लीज बघा आणि एन्जॉय करा. धन्यवाद.